वसई विरारला पावसानं झोडपलंय। वसई फाट्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। वसईच्या आत गाड्या जायला अडचण येते, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, सध्या पावसाची नेमकी काय परिस्थिती आहे आणि कशा प्रकारे सध्या या ठिकाणी कोंडी होतीये? पावसाचा जोर अधूनमधून अमोल वाढतोय आणि सध्या आपण बघितलं तर वसई फाटा म्हणजे वसई शहरात जाण्यासाठी जो मुख्य मार्ग आहे तो म्हणजे या वसई फाट्यावरूनच पुढे जातो, कारण वसई स्टेशन सुद्धा पुढे आहे। आणि सध्याची स्थिती म्हणजे हा रस्ता आहे की नदी हेच कळत नाहीये, कारण दोन्ही बाजूंनी तुडुंब पाणी भरलेलं आहे, गुडघाभर पाणी आहे। आणि या गुडघाभर पाण्यातनं कशा प्रकारे लोक वाट काढतात हे आपण बघतोय। 4 व्हीलर्स कशा प्रकारे बाहेर निघते हे बघतोय आपण। त्याशिवाय 2 व्हीलर्स, काही जणांच्या गाड्या सुद्धा बंद पडतात आणि यातनं वाट काढत इथे आपण बघतोय। कहा जा रे, कुठे जात आहे? कुठे जात आहे? जा रहा हूं, ऊपर जा रहा हूं। पूर्ण पाणी भरले? नहीं, पुल पे जा रहा हूं। त्याच्यामुळे आपण बघतोय जसं आपण मुंबई अहमदाबाद हायवेनी वसईकडे जेव्हा आलो, साधारणपणे मुंबईवरून इथे यायला सुद्धा 1.5-2 तास लागतात, कारण अजून मध्ये पाणी भरलेलं आहे। आणि पुढे सुद्धा आपण बघतोय एकाच मार्गाने दोन्ही साईडची ही वाहतूक सुरू आहे, ती सुद्धा पाण्यातनं चालू आहे। खरं तर प्रशासन सांगते की अशा पाण्यातनं पुढे जाऊ नका, कारण अनेकांच्या गाड्या सुद्धा समोर बंद पडतात। मात्र लोकांना पुढे जायचं आहे, आपल्या घरी जायचं आहे, कारण पुढे वसई स्टेशन सुद्धा आहे आणि वसई गाव सुद्धा आहे। ही या बाजूची परिस्थिती। दुसऱ्या बाजूची जर परिस्थिती बघायला गेलो तर आपण इथे यापेक्षाही अधिक पाणी, जी दुसऱ्या बाजूची जर रस्ताच पूर्णपणे बंद केला आहे, तिथनं कशा प्रकारे हे लोक मार्ग काढतायत हे आपण बघतोय। अनेकांच्या गाड्या इथे बंद पडलेल्या आहेत, त्यातनं लोक आपल्याला मार्ग काढताना पाहायला मिळतात। आणि हा संपूर्ण रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही वसईतनं पुढे मुंबईच्या दिशेने जात असाल तर तुम्हाला पूर्णपणे इथे अडचण येऊ शकते, कारण लोकल वाहतूक सेवा पूर्णपणे बंद झालेली आहे। आणि रस्ते वाहतूक आपण बघतोय, अनेक जण घरी जात आहेत, काही जण कामावरून आलेले आहेत। आपण काही जणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। कुठे जात आहे? वसईवरून आलात? नहीं, रिचर्ड कंपाउंड। रिचर्ड कंपाउंड। पानी खूब है, यातना जाता है? अरे पानी बहुत है, पानी बहुत भरा हुआ है, हर जगह पानी भरा हुआ है। अंदर भी है पानी? अंदर भी पानी है, अंदर पूरा पानी भरा हुआ है। त्यामुळे ही दृश्य आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवतोय की जर तुम्ही वसईहून मुंबईच्या दिशेने येत असाल तर हा रस्ताच पूर्णपणे बंद झालेला आहे। आणि त्यामुळे जोपर्यंत पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून येऊ नये असं सुद्धा प्रशासनाकडनं सांगण्यात येतंय। मात्र तरी सुद्धा काही जण कशा प्रकारे प्रयत्न करत हे पुन्हा एकदा आपण दाखवूयात। ह्या ज्या कार आहेत, 2 व्हीलर आहेत, ह्या काही ठिकाणी बंद पडत आहेत, मात्र तरी या पाण्यातनं पुन्हा मार्गस्थ करण्याचा ते प्रयत्न करतायत। काल रात्रीपासनं मुसळधार पाऊस वसईमध्ये विरारमध्ये सुरू आहे। अतिवृष्टी झालेली आहे, लोकल सेवा बंद आहे, कारण वसई विरार नालासोपारा या ठिकाणी ट्रॅकवर सुद्धा पाणी भरलेलं आहे। आणि या ट्रॅकवर पाणी भरलेलं असताना लोकल सेवा विस्कळीत झाली असताना रस्ते वाहतूक सुद्धा पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतंय। अमोल, निश्चितपणे धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। तर कशा प्रकारे वसई परिसरामध्ये पाणी भरलेलं आहे याची दृश्य आपण बघितली। आणि इथून पुढे हायटाईड आहे, जोरदार वेगानं वारे देखील वाहणार आहेत, त्यामुळे गरज नसेल तर बाहेर पडू नका, घरातच राहा असा सल्ला, असा संदेश प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे।